स्वाध्याय 4.1 स्वाध्याय 4.1 आपल्याला सोडवायचं असेल तर पूर्वतयारी आपली काय पाहिजे पहा. इयत्ता 7वीतलं गणिताच्या पुस्तकामधील अवयव पाडा हे प्रकरण अगोदर तुम्ही सोडवायला हवं. त्यानंतर 4.1 हे प्रकरण आपल्याला लगेच सुटेल. अवयव पाडायची पूर्वतयारी करा, चांगलं सोडवा आणि त्यानंतरच हे सोडवायला घ्या, मग तुम्हाला पटपट सुटेल. आता आपण ह्यातलं पहिलं गणित बघूया. 6 आणि 8 या संख्याच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते? 6 या संख्येचे वर्ग घ्यायचा आहे. आपण 6चा वर्ग काय येणार आहे बघा. 6चा वर्ग आणि 8चा वर्ग घ्यायचा आहे आणि ह्या दोघांची बेरीज करायची आहे. 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग. 6चा वर्ग किती आला असायचा आहे 36 अधिक 8चा वर्ग किती येणार 64. ह्या दोघांची बेरीज केली आपण, किती आली या दोघांची बेरीज 100. याचं काय घ्यायचं आहे वर्गमूळ. तर 100चं वर्गमूळ किती येणार आहे 10 येणार. 10 येणार. मग पर्याय क्रमांक किती आला बघा. पर्याय क्रमांक सी येणार. पर्याय क्रमांक सी 10 येणार हे उत्तर. आता आपण त्याच्या पुढचा प्रश्न बघूया. 12 आणि 15 यांचे साधारण अवयव आहेत. 12 आणि 15 यांचे साधारण अवयव काय आहेत ते आपण बघूया. बघा 12 आणि 15. 12 आणि 15 यांचे साधारण अवयव बघायचे आहेत आपण. तर 12चे अवयव बघा. 12चे अवयव 12ला कशाने भाग जातात. 1 2 3 4 6 आणि 12. त्यानंतर 15ला कशाने भाग जातोय पहा. 1 3 5 आणि 15. आता साधारण अवयव म्हणजे काय सामायिक अवयव आपल्याला काढायचे. साधारण अवयव म्हणजे काय सामायिक अवयव. सामायिक अवयव काय काय आलेत पहा. दोन्ही मधले 1 1 त्यानंतर 3 3. दुसरे एकही सामायिक अवयव नाही आहेत. मग सामायिक अवयव काय झाले 1 आणि 3. मग पर्याय क्रमांक किती येणार. पर्याय क्रमांक 1 येणार. पर्याय क्रमांक 1 काय आहे बघा. ए आहे 1 आणि 3. बी आहे 1 3 15. सी आहे 1 12. डी आहे 1 2 4. तर उत्तर काय आलं आपलं 1 आणि 3. 3 नंबरचं गणित बघा. एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे तर त्या संख्येची दुप्पट होईल. एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे. जे 13चा वर्ग किती झाला 169. त्या संख्येची दुप्पट म्हटलंय. त्या संख्येची दुप्पट होईल म्हणजे 169 अधिक 169. 9 9 18. हातचा गेला 1 6 6 12 आणि 1 13. हातचा गेला 1 1 2 3 338. तर पर्याय क्रमांक बघा. पर्याय ए आहे 338. तर आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक ए 338. आता 4 नंबरचं गणित बघा. 4 नंबरचं गणित काय सांगितलेलं आहे त्यांनी प्रश्नसंच दिलेला आहे. पुढील प्रश्नसंचाचे निरीक्षण करून उत्तर द्या. मग प्रश्नसंच दिलाय त्याच्या खाली काय लिहिलंय पहा. 73 गुणिले 73 वजा 72 गुणिले 72. तर वरच्या प्रश्नसंचाचा आपला काही संबंध नाही, फक्त आपल्याला खालचं
उत्तर सोडवायचं आहे. 73 गुणुले 73 कंसामध्ये दिले, वजा 72 गुणुले 72 बरोबर किती? तर आता आपण हे सोडवायचं आहे. पहा किती, 4 नंबरचं गणित आहे. त्र्याहत्तर गुणुले 73 वजा 72 गुणुले 72. तर आपण पहिल्यांदा 73 गुणुले 73 करूया. त्र्याहत्तर गुणुले 73 किती आलं? 5329. आणि 72 गुणुले 72 आलं 5184. तर ह्या दोन संख्येची आपण आता वजाबाकी करूया. वजा 5184. 9तनं 4 गेले 5 राहिले, 12तनं 8 गेले 4 राहिले, 2तनं 1 गेला 1 राहिला, 2तनं 1 गेला 1 राहिला, 5तनं 5 गेले 0. म्हणजे बघा 145. आता पर्याय बघा, पर्याय ए आहे 1045, पर्याय बी आहे 1, पर्याय सी आहे 145. तर आपलं उत्तर आलेलं आहे 145, पर्याय क्रमांक सी. त्या 5 नंबरचं गणित काय आपल्याला सांगितले बघा. 2,54,016. 5 नंबरचं गणित 2,54,016. या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवाच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही? पूर्ण भाग जात नाही हे विचारलेलं आहे. पर्याय पहा. पर्याय बघा, बघूनच आपल्याला समजेल लगेच. 5ची कसोटी काय आहे? संख्येच्या अंकाच्या शेवटी 0 आणि 5 असेल तर 5ने भाग जातो. मग इथं पहा, संख्येच्या एकक स्थानी काय आहे? 6 आहे, म्हणजे 5ची कसोटी या संख्येला बसत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आलेलं आहे. 6 नंबरचं बघा. 27,000 या संख्येचे मूळ अवयव कोणते? मूळ अवयव कोणते? मूळ अवयव कोणते विचारताय. आता पहा, मूळ अवयव पाडता येतात का? पटकन तुम्हाला तोंडी येणार नाही, संख्या मोठी आहे. तर 27,000 या संख्येचे आपण अवयव पाडायचे. फास्ट म्हणजे संख्या फोडायची. 27,000 ही संख्या फोडायची. आता 27 मेन संख्या काय आहे की 27 आहे, तर 27ची फोड करा अगोदर तुम्ही सोप्यामध्ये. तर 3 9 27 होत्या, 3 9 27. आता बघा 3 गुणुले 9, 3 9 27 झाले. आता ह्या 3 शून्य आहेत, ह्यातल्या 2 शून्य ह्याला दिल्या, ही 1 शून्य इकडं आली. 3 9 27. बघा आता परत ह्याची फोड करायची. 30ची फोड, 15 दुनी 30 गुणुले. आता या 900ची फोड करायची. 900मध्ये सोपं काय येते? 90 येते. 90 पहिल्यांदा घ्यायचं. 15 सक्क 90 येते बघा. 15 गुणुले 6, ही शून्य इथं आली. 15 सक्क 90, म्हणजे 15 गुणुले 60 केले की 900 येते. बघा तुम्ही करून. त्यानंतर बघा ह्याची फोड करा. 3 5 15, 15ची फोड केली गुणुले 2. आता हे 15 आलं. 3 5 15, परत ह्याची फोड केली आपण. 3 5 15. बघा ह्या 15ची फोड ही आली. हे 2 इथं घेतले आपण. त्यानंतर हे 3 5 15 गुणुले. आता 60ची फोड करायची आपल्याला. 60ची फोड काय आहे? सोप्यामध्ये बघा तुम्ही. 15 चौक 60, 15 गुणुले 4, 15 चौक 60 आलं. त्यानंतर बघा आता फक्त आता राहिली 15ची फोड. आता आपली इथं 3 गुणुले 5 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 5 गुणुले. आता ह्या 15ची फोड करायची. 3 5 15 गुणुले. आता हे 4, 2 गुणुले 2, 2 दुनी 4. आता बघा 1
2 3 1 2 3 1 2 3 बघा 2 गुणुले 2 गुणुले 2 हे 3 वेळा आलेलं आहे. इथं आलं. त्यानंतर 3 गुणुले 3 गुणुले 3 हे इथं आलं. 5 गुणुले 5 गुणुले 5 म्हणजे बघा पर्याय क्रमांक सी. 27,000 ही संख्या आपण फोडली म्हणजे त्याचे अवयव पाडायला आपल्याला फास्ट आले पाहिजे. त्यासाठी आपले पाडेपाठ पाहिजेत आणि गुणाकार करायला आपल्याला आला पाहिजे. गुणाकार भागाकार ह्या आपल्याला फास्ट करता आलं पाहिजे, तरच अवयव पण आपण पटकन करू शकतोय. बघा 7 नंबरचं गणित आहे. 330 या संख्येचे एकूण मूळ अवयव आहेत. आता 330 या संख्येचे मूळ अवयव आपल्याला किती एकूण मूळ अवयव आहेत ते शोधायचे आहेत. म्हणजे 330 या संख्येचे अवयव आपण पाडायला हवेत. 330 बघा ही संख्या पहिल्यांदा आपल्याला फोडता आली पाहिजे. या संख्येचे फोडून 2 भाग करता आले पाहिजेत. मग त्यानंतर आपण अवयव पाडत जायचं सोप्या पद्धतीने. बघा 11 त्रिक 33 येते. किंवा दुसऱ्या पद्धतीनं करून बघा 33 गुणिले 10 झालं. 33 गुणिले 10 सोप्यामधला सोपा गुणाकारानं आपण ही काही संख्या फोडलेली आहे. आता 33 ही संख्या फोडायची आहे. म्हणजे याचा गुणाकार काय येतो बघा 11 गुणिले 3 11 त्रिक 33 गुणिले 10 2 पंचे 10. एकूण मूळ अवयव विचारलेत. आता हे मूळ अवयव निघाले. एकूण किती आहेत पहा 1 2 3 4. आता 4 आलेले आहेत. एकूण किती झालेले आहेत 4 अवयव आलेले आहेत. मग पर्याय बघा ए पर्याय आहे 2, बी पर्याय आहे 3, सी पर्याय आहे 4. म्हणजे आपला पर्याय आलेला आहे सी. उत्तर आलेलं आहे सी.